घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. धावत पळत सारंग आता जानकीला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवलेलं असतं तिथे येऊन पोहोचतो. त्याच वेळेला आता ऋषिकेश आलेल्या सारंगला पाहतो. सारंगचा आधीच ऋषिकेशला प्रचंड राग आलेला असतो, कारण आतापर्यंत सारंग आणि ऐश्वर्यामुळे जानकीला खूप काही सहन करावं लागलेलं असतं आणि त्यामुळेच आता सारंगला बघितल्यानंतर इथे मात्र ऋषिकेशचं डोकं फिरतं. ऋषिकेश आता रागातच तिथे येतो आणि ऋषिकेश सारंगला जानकीपासून लांब करत असतो. जानकीचा नुकताच डोळा लागलेला असतो म्हणून जानकीचं लक्ष नसतं. जेव्हा ऋषिकेश सारंगला जानकीपासून लांब राहायला सांगतो तेव्हा मात्र जानकीला जाग येते. जानकी बघते तर काय तिथे सारंग आलेला असतो आणि सारंग आणि ऋषिकेश मध्ये वाद होत असतात. ऋषिकेशने सारंगला आता बाजूलाच केलेलं असतं, म्हणजेच तो तिला आता सांगत असतो की तू ना तिच्यापासून जरा 4 हात लांबच राहा. आतापर्यंत जो काही त्रास दिलाय ना तुम्ही दोघं नवरा बायकोनी मिळून तो पुरेसा झाला. इथून पुढे मला तुमचा कोणताही त्रास ऐकायचा नाहीये, त्यामुळे आता तू इथून बाजूला हो, असं बोलून त्याला बाजूला केलं जातं. पण दुसरीकडे मात्र सारंग ऐकतोय कुठे? सारंगला आता चुकांची जाणीव झालेली असते आणि म्हणूनच त्याला आपलं मन जे आहे ते मोकळं करायचं असतं आणि खास करून ते जानकी समोर. आणि म्हणूनच तर तो आता हातपाय जोडत असतो. ऋषिकेशला म्हणत असतो की प्लीज मला वहिनीसोबत बोलू दे. आतापर्यंत मी जे काही केलंय ना त्याच्या चुकीची जाणीव मला होते, म्हणूनच मला वहिनीशी बोलून माझं जे काही आहे ते फ्रस्ट्रेशन बाहेर काढू दे. दुसरीकडे मात्र आता जानकी ही झोपलेली असते. जानकीकडे बघून सारंग म्हणत असतो की या माझ्या वहिनीने माझ्यावर आईप्रमाणे माया केली, पण मी काय केलं? मी काहीच केलं नाही. मी उलट त्या वहिनीला किती रागराग केला, तिला कसं अडकवता येईल ना याचा विचार मी जास्तीत जास्त केला. त्याचसोबत आपल्या घरातली लोक प्रत्येकजणच माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायची, प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करायची. ते सगळं काही मी गेल्या काही दिवसांमध्ये हरवून बसलोय. म्हणजेच तो आता सांगत असतो की मी फक्त पैशांच्या पोटी ऐश्वर्याच्या नादाला लागून खूप जास्त चुका केलेल्या आहेत, असं बोलून तो स्वतःला आता मारून घेत असतो. जेव्हा आता तो स्वतःला मारून घेतो ना तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकी काहीच बोलत नसतात. ऋषिकेशला असं वाटत असतं की पुन्हा एकदा सारंगची नाटकं सुरू झाली, कारण नेहमीप्रमाणे सारंग पुन्हा एकदा नाटक करत असेल आणि हे सुद्धा त्याला ऐश्वर्यानेच पॅद बनवून पाठवलं असेल असंच ऋषिकेशला वाटत असतं. म्हणूनच ऋषिकेश त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणत असतो की मला हे काहीच खरं वाटत नाहीये. तू जे काही करतोयस ना ते सगळं नाटक आहे, नाटक मला पूर्ण माहिती आहे. तर सारंग विचार करतो की नाही, तुम्हाला सत्य कसं पटवून देऊ, खरंच मी हे नाटक नाही करत आहे. आणि असं बोलून तो आता ठरवतो की नाही, याची शिक्षा जोपर्यंत मला होत नाही ना तोपर्यंत तुला हे नाटक आहे की खरं आहे हे कळणार नाही. आणि म्हणूनच तो आता ठरवतो स्वतःला मारून घ्यायचं. तिथे काही सँडल्स ठेवलेले असतात, ते सुद्धा जानकीच्या चप्पला तो हातात घेतो आणि त्यावेळेला जानकी एकटक त्याच्याकडे पाहत असते. त्याला कळतच नसतं की हे नेमकं काय आहे. तर दुसरीकडे मात्र जानकी बघते तर काय, आता सारंगने हातात त्या चपला घेतलेल्या असतात आणि त्या चपलांनी स्वतःला मारून घेत असतो. आणि तो आता म्हणत असतो की नाही, आता मला नाही राहायचंय. मी आता ठरवले की मला माझ्या चुकांची शिक्षा मिळायलाच हवी. आणि असं बोलून तो स्वतःच्या तोंडात खूप जास्त चपला मारून घेत असतो. जानकी म्हणते की थांबा सारंग भाऊजी थांबा, पण सारंग म्हणतो की माझी हीच लायकी आहे आणि मला माझ्या लायकीप्रमाणे मार हा मिळायलाच हवा, असं बोलून तो आता स्वतःला शिक्षा करून घेत असतो. परंतु जानकी म्हणत असते की मला कळतंय तुम्हाला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय, पण आता शांत व्हा. तर दुसरीकडे मात्र ऋषिकेशला सारंग जे काही करत असतो ते नाटकच वाटत असतं, कारण अचानक त्याला हे सगळं काय झालेलं असतं, कारण अचानकपणे त्याचं वागणं 360 डिग्रीमध्ये चेंज झालेलं असतं. त्यामुळे तो म्हणत असतो की हा सुद्धा कोणत्या तरी नाटकाचा भाग आहे वाटतं आणि म्हणूनच जे काही चालू आहे ते सुरू आहे. परंतु आता इकडे मात्र जानकी सारंगची बाजू घेऊन म्हणत असते की नाही, मला हे नाटक वाटत नाहीये, मला जे काही आहे ते खरं वाटतंय. त्यावर सारंग सुद्धा म्हणतो की हो वहिनी ओळखते ते अगदी बरोबर आहे, मला आतापर्यंत मी जे काही करत होतो ते नाटक होतो, पण आता नाही. मग ऋषिकेश म्हणतो की तुला आताच या सगळ्याची उपरती का आली? त्यावर आता सारंग घडलेला प्रकार सांगू लागतो.
सारंग म्हणत असतो की आज मला त्या हलकट नालायक बाईचा खरा चेहरा कळलेला आहे. जिच्यावर मी मनापासून प्रेम करत होतो, जिच्यावर विश्वास ठेवत होतो, ती फक्त पैशांसाठी माझ्यासोबत होती आणि हे सगळं सत्य मला कळलेलं आहे आणि त्यामुळेच मला माझ्या चुकींची जाणीव झाली आहे. आतापर्यंत तुम्ही दोघांनी या घराने रणदिवे कुटुंबाने मला सगळं काही दिलं, पण मी काय केलं, पैशांसाठी लालची झालो होतो आणि त्यामुळेच मी हे सगळं काही केलं. तरीसुद्धा ऋषिकेश हा विश्वास ठेवायला तयार नसतो. ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की याच्या नाटकाला भुलू नकोस, याची पुन्हा एकदा नाटकं सुरू आहेत. तुला माहीत नाही हा कसा आहे. जानकी, याच्यावर विश्वास ठेवायची चूक करू नकोस. तरीसुद्धा आता तो स्वतःला मारून घेत असतो. तर आता जानकी त्याला थांबवते. जानकी म्हणते की काय चाललंय हे सगळं, प्लीज थांबा सारंग भाऊजी. त्यानंतर आता सारंग हा जानकीच्या अगदीच मांडीवर डोकं ठेवून खूप जास्त रडू लागतो आणि जेव्हा तो जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागतो ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त त्रास जो आहे तो जानकीला होत असतो आणि जानकी आता विचार करते की नाही, आता जे काही सारंग भाऊजी वागतायत ते खोटं नाही आहे ऋषिकेश. जे काही आहे ते खरं आहे आणि त्यांच्या डोळ्यात ते सगळं दिसते. तर आता सारंग ओक्साबोक्शी रडू लागतो. त्याच वेळेला आता जे काही सत्य आहे ते सगळं काही तो आता सांगू लागतो आणि त्यामुळेच मात्र आता ऋषिकेश आणि त्याचसोबत जानकीला सगळं सत्य समजतं की बिचाऱ्या सारंगवर काय वेळ आलेली आहे. कारण आतापर्यंत जो काही प्रसंग त्याने ऐकला होता, म्हणजेच खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक अँड ऑल, हे सगळं काही आता तो मांडीवर डोकं ठेवून सांगू लागतो आणि तो त्यावेळेला खूप जास्त रडत असतो. तो म्हणत असतो की आतापर्यंत त्या बाईवर मी खूप जास्त विश्वास ठेवला, पण त्या बाईनं मला दगा दिला, माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. पण आता नाही, मला तुझी साथ द्यायची वहिनी. मला काही झालं ना तरी त्या ऐश्वर्याला धडा शिकवायचा आहे. तिनं आपल्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवला आणि आपल्यासाठी किती खालच्या थराला गेली. ती फक्त स्वतःचा फायदा बघितला आणि मी मूर्ख की तुमच्यासारख्या चांगल्या माणसांचा गैरफायदा घेतला. तर दुसरीकडे मात्र आता जानकी म्हणत असते की आता असं कोलमडून जायचं नाही. काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ना ते चांगलं धीटपणाने सगळ्याला सामोरं जायचं आणि काही झालं तरीसुद्धा आता शांत बसून न चालता ऐश्वर्यासारखंच वागायचं. दुसरीकडे सुमित्रा ऐश्वर्याची वाट बघत असते. बरीच रात्र झाली तरीसुद्धा सुमित्रा वाट बघत थांबलेलीच असते. कारण सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं सारंगही नसतो आणि त्यासोबत आता ऐश्वर्याही घरात नसते आणि म्हणूनच दोघंही जणांची वाट आता सुमित्रा बघत असते. तर आता ऐश्वर्या जेव्हा घरी येते तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला विचारते, काय गं, गर्भसंस्काराच्या शिबिरला इतका वेळ लागतो का? त्यावर ऐश्वर्या म्हणते, आई हो, खूप वेळ गेला. हे बघा, हे पुस्तक आहे. मुद्दामून तिने बाहेरून येताना पुस्तकही खरेदी करून आणलेलं असतं, जेणेकरून घरात आहे ना कोणालाही त्या गोष्टीवर विश्वास बसायला हवा. हाच त्यामागचा उद्देश असतो. आणि जेव्हा पुस्तक दाखवते ना तेव्हा मात्र ती म्हणू लागते सुमित्रा की ठीक आहे, तू आलीस ना, आता आराम कर. तसंही तू प्रेग्नेंट आहे, म्हणून मला वाटतं की अशा प्रेग्नेंट बायकांनी जास्त रात्रीचं बाहेर थांबायला नको. आणि अगं, सारंग कुठे आहे? सारंग नाही माहिती, माझ्याबरोबर सारंग आला नव्हता, असं आता ऐश्वर्या सांगू लागते. मग आता सारंग कुठे गेला हा मोठा प्रश्न सुमित्रासाठी असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ऐश्वर्याला ती विचारत असते की तुला एवढा वेळ का झाला? तू आईकडे गेली होतीस का? आईला ही बातमी सांगितलीस का? हो, मी आईकडे गेली होती. मग आई खुश झाली असेल ना ही बातमी ऐकून, असं सुमित्रा विचारते. पण त्यावेळेलाच आता मुद्दामूनच सुमित्राला ऐश्वर्या सांगते की ती गेलेलीच नव्हती ना, म्हणून ती असं खोटं सांगत असते. ती म्हणत असते मी गेली होते पण आईच घरात नव्हती, मग भरपूर वेळ वाट पाहिली आणि म्हणून मी आले, म्हणून तो उशीर झालाय मला, असं ती म्हणू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना तेव्हा मात्र आता सुमित्राला ह्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी विश्वास बसत नसतो. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मी ना दिवसभर त्या शिबिरमध्ये बसून ना वैतागले, मला ना आता खूप जास्त झोप येते. तर सुमित्रा म्हणते की थांब, मी तुला सोडायला येते. पण सुमित्राला आता ऐश्वर्या सांगत असते की नाही, मी जाईन हो, एवढं पण काय, मला काही इतकंही जाता येत नाही का, असं बोलून आता ती एकटीच जायला निघत असते. तर दुसरीकडे मात्र सुमित्राला ऐश्वर्याचा संशय आलेला असतो. कारण ती जे काही वागत असते ना ते खूप जास्त चुकीचं वागत असते, हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच आता ती विचार करत असते की नाही, काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्याच्या वागण्यात काहीतरी बदल दिसत असतात, म्हणूनच ती बोलत असते. पण ऐश्वर्या आता मुद्दामून रडायचं नाटक करते
आणि जेव्हा आता ऐश्वर्या नाटक करते त्याबरोबर सुमित्रा पुन्हा एकदा पाघळते आणि म्हणते की हो बरं ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. मग आता ही ऐश्वर्या आली, मग सारंग कुठे राहिला हा प्रश्न तर पडलेलाच असतो. आणि कुठे गेला असेल हा सारंग, असे अनेक विचार तिच्या डोक्यात सुरू असतात. दुसरीकडे सारंग सगळं काही आता जानकीला सांगत असतो. म्हणजेच आतापर्यंत त्यांनी काय काय गोष्टी सहन केल्या आहेत आणि आतापर्यंत त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींना ऐश्वर्याची साथ दिली आहे, या सगळ्या गोष्टींचा पाडा आता तो जानकी समोर वाचत असतो. म्हणजेच तो आता हे सगळं काही सांगतो की आम्हीच हे सगळं काही मिळून केलं, पण या सगळ्यामध्ये जानकी वहिनी तुला त्रास द्यायचा माझा हेतू नव्हता, पण जे काही घडत होतं ना ते सगळं काही ऐश्वर्याच्या मनासारखं घडत होतं. ऐश्वर्याने पूर्ण प्लॅनिंग करून केलं होतं, पण त्यावर आता जानकी म्हणत असते जसं की आपल्यासोबत ऐश्वर्या वागते ना तसंच आपण सुद्धा वागायचं. आता या ऐश्वर्याला आपल्या प्लॅनमध्ये अडकवायचं. आतापर्यंत ऐश्वर्याने आपला चांगुलपणा पाहिला. आपण रणदिवे कुटुंब प्रत्येक वेळेला त्या ऐश्वर्याला सांभाळून घेत आलो, पण आता नाही. या ऐश्वर्याचे दिवस भरले. जसं ऐश्वर्या नाटक करत राहते ना तसंच नाटक आता आपणही करायचं आणि या नाटकामध्ये ऐश्वर्याला फसवायचं, असं आता यांचं ठरतं. दुसरीकडे मात्र आता सारंग त्याने जे काही गुन्हे ऐश्वर्यासोबत राहून केलेले असतात त्याबद्दल तो सांगतो. त्यांनी तर आपली प्रॉपर्टीसुद्धा आपल्याकडनं काढून घेतली. दुसरीकडे आता ऋषिकेश म्हणतो, अरे इतके दिवस आम्ही तुला समजावत होतो रे की हे सगळं नको करूस आणि तुला सांगतही होतो, पण नाही, त्यावेळेला तू फक्त आणि फक्त बायकोचा बैल झाला होतास ना. सगळ्या गोष्टी फक्त बायकोचंच ऐकत होतास. तुला कुठे काही फरक पडत होता, तुला काहीच वाटत नव्हतं. पण आता तरी तुझे डोळे उघडलेत ना, यातच सगळं काही आलं. आता दुसरीकडे मात्र सारंग म्हणत असतो की जानकी वहिनी जे काही बोलते ते खरं आहे. आतापर्यंत माझी खूप जास्त चूक झाली आहे, पण आता या चुका मी सुधारणार आहेत. तर दुसरीकडे जानकीला आपल्या आईबद्दल कळतं. आपली आई कुठे आहे, प्लीज सांग ना. लताबद्दल ती आता सारंगला विचारत असते. त्यावर आता सारंग शपथ घेऊन सांगतो आणि म्हणतो की खरंच जानकी वहिनी, मला लताबद्दल नाही माहिती. जर मला माहिती असलं असतं ना तर मी तुला खरंच सांगितलं असतं, पण यावेळेला ऐश्वर्याने माझ्यापासून ते सत्य लपवून ठेवले की तिनं लताला कुठं ठेवले. मला जर कळलं असतं ना तर मी तुला लगेच सांगितलं असतं. असं देखील आता सारंग जो आहे तो ऋषिकेश आणि जानकीच्या समोर बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता तुम्हाला ही लता सापडली तरी कुठे? म्हणजे तू म्हणतोय की जानकी जे बोलते ते खरं आहे, लता ही तिचीच आई आहे, हे सगळं काही तुला कसं माहिती, असं ऋषिकेश विचारतो. त्यावेळेला आता सगळा प्रकार म्हणजे ऑडिशन घेण्यापासून ती डायरी ऐश्वर्याच्या हाती पार्वतीची लागेपर्यंतचा सगळा प्रकार आता एक एक करून सारंग सांगू लागतो. आणि जेव्हा हा सगळा प्रकार तो सांगत असतो तेव्हा मात्र आता हे सगळं ऐकूनच खूप मोठा धक्का जो आहे तो जानकी आणि ऋषिकेशसाठी असतो. कारण अडगळीमध्ये सापडलेली पार्वती आईंच्या डायरीने हिने जो काही तमाशा घरात मांडला होता त्यामुळे आता हे प्रकरण किती वेटाकुटीला आलं होतं आणि हे सगळं काही आता आठवत असतं. आणि त्याच वेळेला आता लता ही तुझी आई आहे हे सुद्धा आम्हाला कळलं होतं, पण ही गोष्ट मुद्दामूनच ऐश्वर्याने तुझ्यापासून लपवून ठेवली आणि तुला कळू दिलं नाही. त्यावेळेला सुद्धा आम्ही बरीच कारस्थानं केली. आम्ही तुझ्या आईला सुद्धा बरंच भडकवलं. तिला सुद्धा वाटत होतं की आम्ही तिला सांगावं, पण त्यावेळेला ऐश्वर्याने सुद्धा तिला खोटं सांगितलं की तीच तिची मुलगी आहे आणि त्यामुळे आता त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. पण खरंच ती बाई खरंच खूप चांगली आहे, म्हणजेच तुझी आई. त्याचनंतर तुझ्या आईला आणि तुला एकत्र येऊ न देण्यासाठी ऐश्वर्याने बरेच प्लॅन केले. म्हणजेच ऐश्वर्याने जो काही तमाशा मंगळागौरीच्या दिवशी केला ना, तो जो काही हल्ला झाला तो सगळा काही ऐश्वर्यानेच केला, असं देखील सारंग सांगू लागतो. सारंग म्हणतो की मी या सगळ्याचा साक्षीदार आहे. मी आताच पोलीस स्टेशनला जातो आणि माझा गुन्हा कबूल करतो. मला शिक्षा झाली ना तरीही चालेल, पण मला आता काही झालं तरीसुद्धा जे काही आहे ते कळायला हवं. तर दुसरीकडे मात्र आता तो चालायला निघालेला असतो, पण जानकी त्याला थांबवते. जानकी सारंगला म्हणते की तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, की तुम्ही कोर्टात जाऊन सांगणार आहात, पोलिसात जाऊन सांगणार आहात? तर
सारंग म्हणतो की नाही, माझ्याकडे काहीच पुरावे नाही. ऋषिकेश म्हणतो ना तुझ्याकडे पुरावे आहेत ना प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, सगळं काही ऐश्वर्याच्या हातात आहे, मग तू काहीच करू शकत नाही. जानकीही म्हणते की सारंग भाऊजी, तुम्ही जे काही ठरवताय ना ते तसं कधीच होऊ शकणार नाही, कारण ती ऐश्वर्या आहे आणि ऐश्वर्या कधीही काही करू शकते, कोणत्याही क्षणी कसंही पलटू शकते. त्यामुळे तुम्ही ना या सगळ्याचा जास्त विचार करू नका, असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या गोष्टी जेव्हा ती म्हणते ना, तेव्हा मात्र आता इकडे ऋषिकेश देखील त्याला समजावतो आणि म्हणत असतो की हो, जानकी म्हणते ते अगदी बरोबर आहे, पण आपल्याला ना तिच्याच पद्धतीने तिला उत्तर द्यावं लागेल, कारण आतापर्यंत रणदिवे कुटुंबाचा चांगुलपणा ऐश्वर्याने पाहिला. ती चांगली सून आहे हे तिने प्रत्येक वेळेला दाखवून दिलं. माझ्यामध्ये आईंमध्ये भांडणं लावली, त्याचसोबत आपल्या घरात सुद्धा दरारा निर्माण केला, पण सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली. पण काही झालं ना तरी तिच्या पायाखालची आता जमीन सरकत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आता तिला असं हलवेन ना, आणि ते सुद्धा तिच्या स्टाईलने, असं देखील आता जानकी सांगू लागते. पण या सगळ्यात मला सारंग भाऊची तुमची मदत हवी आहे, करणार ना मला तुम्ही मदत, असं देखील आता तिला विचारलं जातं. त्यावर सारंग आता म्हणतो की वहिनी, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत आहे, मी कोणताही बदल माझ्या वागण्यात करणार नाही. आता कितीही काही होऊ दे, पण मी जसा आता आहे ना तसाच शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. तर आता जानकी म्हणते की बस, मला इतकंच हवं आहे, कारण त्या ऐश्वर्याचा खोटारडेपणा ना तोच तिला नडणार आहे. आतापर्यंत ती आपल्याशी तसं वागत आली आहे ना, मग आता आपण तिच्याशी तसं वागायचं. ती जे जे काही बोलते ना त्या सगळ्या चुकांवर आपण पांघरून टाकलं, पण आता नाही. आता तिला आपण आपल्या तालावर नाचवायचं. आपण जे काही करू त्यामध्ये ती अडकली गेली पाहिजे, आणि त्या साप्यात जेव्हा ती अडकेल ना तेव्हा ती अशी गुदमरून मरेल ना, तेव्हा मला कुठे जाऊन शांती मिळेल, कारण माझी आई माझ्यापासून तिने हिरावून घेतली, त्याचसोबत आपलं कुटुंब माझं कोकुई तिने उद्ध्वस्त केलं. त्या बाईला मी असं सहजासहजी सुखानं जगू देणार नाही, असं देखील आता जानकी जी आहे ती आता म्हणत असते. जेव्हा जानकी हे सगळं काही इथे सारंगला सांगते, तेव्हा सारंग आणि ऋषिकेश म्हणतो की हो, तू बोलतेस ते बरोबर आहे. मग आता त्या दोघांचेही प्लॅनिंग सुरू होतात, आणि त्यामध्ये सारंगसुद्धा त्यांना सपोर्ट करायचं ठरवतो, कारण जानकीला असं वाटत असतं की आतापर्यंत ऐश्वर्याने आपल्याला जशी कारस्थानं करून फसवलं आहे, तसंच आता ऐश्वर्याला देखील फसवायचं. पण त्यासाठी खास करून तिला सारंगची मदत लागणार असते. ती आता हात पुढे करते, ऋषिकेश तिच्या हातांवर हात ठेवतो, तर सारंग देखील तिच्या हातावर हात ठेवतो, आणि मी तुला शपथ देतो आणि सांगतो की या ऐश्वर्याची वाट लावण्यात मी तुला सहजपणे मदत करू शकतो. आणि आता त्यांचे प्लॅन सुरू होतात. तर दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याला सुमित्रा विचारत असते की सारंग कुठे आहे, काल रात्रीपासून सारंग घरी आलेला नाही. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय तुम्ही, हे असं बोलताय की जसं काही सारंग या जगातूनच गायब झालाय, असं ऐश्वर्याने म्हटल्यानंतर लगेच सुमित्रा ऐश्वर्यावर चिडते आणि म्हणते की काय ग, ही काही बोलण्याची पद्धत झाली का, जरा नीट तरी बोल ना तुझ्या नवऱ्याबद्दल, आणि ते सुद्धा सकाळी सकाळी बोलते, याचा सॉरी भान बाळग, असं बोलून सुमित्रा आता ऐश्वर्यावर भडकते, कारण सारंगबद्दल इतकंही बोललेलं सुमित्राला सहन होत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश घरातच असतो, तेवढ्यात पोलीस येतात. पोलीस आल्यावर ऋषिकेश आणि त्याचसोबत घरातली घाबरतात. तर पोलीस सांगतात की तुमच्या गाडीचा एक भीषण अपघात झालेला आहे, आणि ती गाडी नंबर आणि त्याचसोबत तुमच्या माणसाची ओळख तुम्ही पटवून घ्या. आम्हाला असं वाटतं की सारंग रणदिवे यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांचा अपघाती मृत्यूसुद्धा. हे सगळं जेव्हा आता बोललं जातं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो आता सगळ्या घरातल्यांना बसलेला असतो. पण या सगळ्याच्या मागे खरं तर ऋषिकेश, जानकी आणि सारंग असतात. त्यांनी हे सगळं काही प्लॅनिंग करून ठरवलेलं असतं. पण आता ऐश्वर्यासुद्धा सारंगच्या मृत्यूची बातमी ऐकते, तेव्हा तिच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते, कारण अचानक सारंग आपली साथ सोडून गेला, मग आपल्याला या घरात कसं टिकता येईल याचा विचार देखील आता ऐश्वर्याच्या डोक्यात असतो, आणि ऐश्वर्या त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सारंग आणि त्याचसोबत आता
जानकी हे प्लॅनिंग करून गेलेले असतात जिथे डेड बॉडी सारंगची ठेवलेली असते। जानकी आता तिथे जाऊन पोहोचते आणि जानकी म्हणत असते, जसं आता ऐश्वर्या इथे दिवस आपल्याला नाचवत होती तसं आता आपण ऐश्वर्याला नाचवायचं। खरं तर जानकी, ऋषिकेश, सारंगचं हे प्लॅनिंग असतं। सारंगला खोटं रक्त आणि डेड बॉडी अशी ती सारंगची करून ठेवलेली असते आणि तेवढ्यातच त्यांना कळतं की ऐश्वर्या येत आहे। तेव्हा ते लोक पुन्हा एकदा सारंगला झोपवतात आणि पुन्हा आपलं नाटक करू लागतात। म्हणजेच आता जी जानकी असते आणि त्यासोबत ऋषिकेश दोघंही जण आता खूप जास्त रडत असतात आणि म्हणत असतात की सारंग भाऊजी, तुम्ही आम्हाला असे कसे सोडून जाऊ शकता, प्लीज सारंग भाऊजी उठा ना, असं जानकी मुद्दामून नाटक करत बोलत असते। तेवढ्यातच ऐश्वर्या तिथे येते, कारण तिला त्या डेड बॉडीची ओळख पटवून घ्यायची असते आणि म्हणूनच तिथे आलेली असते। आणि जेव्हा मृत्युमुखी पाहिलेल्या त्या सारंगला बघते ना, तेव्हा मात्र आता ती खूप जास्त घाबरते आणि त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।